देशविघातक विचाराने त्रस्त असलेले काँग्रेसचे नेते कर्नाटकमधील आमदार प्रियांक खरगे या महाशयाने आज मूर्खपणाचा कळस गाठताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आरोप केले। ते म्हणाले की संघ कार्यासाठी परदेशातून पैसा येतो। माझं त्यांना सांगणं आहे की तुम्ही तर संघ कार्यकर्त्याचा फार मोठा अपमान केला आहे। ज्या महाशयाला संघ माहीत नाही, संघाची कार्यप्रणाली माहीत नाही, त्यांनी बेछूट आरोप करणे हा मूर्खपणा होय। आणि हे लक्षात घ्या, संघाला 100 वर्षे पूर्ण होत असताना ही संघटना 100% अराजकीय आहे। समाजकार्य, शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, राष्ट्रभक्ती आणि संस्कार निर्माण करण्याचा काम 100 वर्षात संघाने केलेलं आहे। संस्कार देणारा कारखाना असं देखील म्हणता येईल। आणि सामान्य स्वयंसेवकाच्या योगदानावर संघटना चालती हे पण लक्षात घ्या। परदेशातून पैसा येतो हा तुमचा आरोप, याला काही ठोस पुरावे तुमच्याकडे आहे काय? तुमच्याकडे उचलली जीभ, लावली टाळाला। जर काही ठोस पुरावे असतील तर तपास यंत्रणेकडे द्या, कारण संघासारखं पवित्र आणि पारदर्शक काम कुठेही दिसणार नाही। आणि हे लक्षात घेतलं पाहिजे, गुरुदक्षिणा आहे, पण ती गुरुदक्षिणा म्हणजे कुणीही दिलेली देणगी नाही। स्वइच्छेने स्वतःच्या हृदयातून संघाचे स्वयंसेवक योगदान देतात, कारण संघाची ती पारंपरिक पारदर्शक पद्धत आहे। त्यातून आम्ही गुरुदक्षिणाचा या ठिकाणी आदर्श सुद्धा देऊ इच्छितो। आणि म्हणून प्रियांक खरगे सारख्या अशा अज्ञानी आणि काँग्रेस नेत्यांनी संघावर टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार होय।